विद्यार्थी मित्रांनो, संस्कृतात संस्कृती ही या चॅनेलमध्ये पुन्हा तुमचे स्वागत आहे. आपण पाहूया इयत्ता 8वी संस्कृत आमोद पुस्तकातील पहिला पाठ परिचय. मित्रांनो, परिचय म्हणजे काय? ओळख. आता परिचय शब्द मराठीत सुद्धा आहे. असे अनेक शब्द तुम्हाला संस्कृत शिकताना सापडतील जे आपल्या मराठीत सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला संस्कृत शिकायला आणखीनच मजा येईल. तर आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. बघा, अहम छात्रः, मी विद्यार्थी आहे. मम नाम राहुलः, माझे नाव राहुल आहे. मम माता विदुला, माझी आई विदुला. मम पिता सुरेशः, माझे बाबा सुरेश. त्वं छात्रा, तू विद्यार्थिनी. पुन्हा बघा, त्वं छात्रा, तू विद्यार्थिनी. एषः अथर्वः, हा अथर्व. एषा रमा, ही रमा. सः दीपेशः, तो दीपेश. सा श्रेया, ती श्रेया. आता अशीच वाक्य आपण पुढे बघूया. बघा, अशी वाक्य. अहम अर्जुनः, मी अर्जुन. त्वं सुभद्रा, तू सुभद्रा. अहम सुरेशः, मी सुरेश. त्वं सुरेखा, तू सुरेखा. अहम शिवः, मी शिव. त्वं उमा, तू उमा. अहम रमा, मी रमा. त्वं रामः, तू राम. येथे अहम रमा त्वं रामः असे जरी लिहिले असले तरी वाचताना मात्र अहम रमा त्वं रामः असेच वाचावे. कारण मच्या समोर व्यंजन आल्यावर म न लिहिता मच्या आधीच्या अक्षरावर अनुस्वार देऊन मच्याच जागी मचा उच्चार करावा असा नियम आहे. पाठातील काही शब्द आपण पाहूया. अहम, मी. त्वं, तू. एषः, हा. एषा, ही. सः, तो. सा, ती. छात्रः, विद्यार्थी. छात्रा, विद्यार्थिनी. मम, माझा, माझी, माझे. परिचयः, ओळख. एवं, अशा प्रकारे. स्वपरिचयम, स्वतःच्या परिचयाला. कथयन्ति, सांगतात. सर्वे, सगळे. तथा, तसे, त्याचप्रमाणे. स्वमित्रस्य, स्वतःच्या मित्राचे. वदन्ति, सांगतात. तातः, वडील. आता आपण अहम त्वमच्या नंतर एषः आणि एषा, त्यानंतर सह आणि सा ह्या सर्वनामांचा वाक्यात कसा वापर करतात ते बघूया. एषः म्हणजे हा आणि एषा म्हणजे ही, हे आपण पाहिले आहे. तर आता आपण पाहूया. एषः रमेशः, हा रमेश. एषा रमा, ही रमा. एषः सुरेशः, हा सुरेश. एषा उमा, ही उमा. एषः दीपकः, हा दीपक. एषा दीपा, ही दीपा. एषः दिनेशः, हा
दिनेश, एषा विद्या, ही विद्या, एषः तातः. शब्दशः या वाक्याचा अर्थ पाहिला तर हा बाबा असा होतो, पण आपल्या मराठीत आपण म्हणायचं आहे हे बाबा. एषा माता, ही आई, एषः बंधुः, हा भाऊ, एषा भगिनी, ही बहीण, एषः शिवः, हा शिव, एषा शिवा, ही शिवा, एषः रामः, हा राम, एषा सीता, ही सीता, एषः कृष्णः, हा कृष्ण, एषा राधा, ही राधा, एषः विठ्ठलः, हा विठ्ठल, एषा रुक्मिणी, ही रुक्मिणी. पुढे आता सह आणि साची वाक्ये. सहा तो, सा म्हणजे ती. सह रमेशः, तो रमेश, सा रमा, ती रमा. सह सुरेशः, तो सुरेश, सा उमा, ती उमा. सह दीपकः, तो दीपक, सा दीपा, ती दीपा. सह दिनेशः, तो दिनेश, सा विद्या, ती विद्या. सह तातः, तो बाबा. आता या ठिकाणी पुन्हा तो नियम लक्षात ठेवायचा आहे सर्वांनी की आपल्या मराठीमध्ये आपण वडीलधाऱ्यांना संस्कृत आणि इंग्रजीप्रमाणे तू असं म्हणत नाही, तर ह्या ठिकाणी आपल्याला मराठीत याचा अनुवाद करताना ते बाबा असंच म्हणावं लागेल. सा माता, ती आई. सह बंधुः, तो भाऊ, सा भगिनी, ती बहीण. सह शिवः, तो शिव, सा शिवा, ती शिवा. सह रामः, तो राम, सा सीता, ती सीता. सह कृष्णः, तो कृष्ण, सा राधा, ती राधा. सह विठ्ठलः, तो विठ्ठल, सा रुक्मिणी, ती रुक्मिणी. या पुढील व्हिडिओत अस्ति, असि, अस्मि ह्या क्रियापदांचा वाक्यात केव्हा उपयोग करायचा ते सांगणार आहोत, तेव्हा पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही ह्याला लाईक आणि सबस्क्राईब त्यानंतर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.